नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो, या दोन्ही योजनांचे सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्याचे जी मासिक वेतन आहे म्हणजे जी पेन्शन आहे ती आता शासनाकडून वितरित करण्यात आलेली आहे। तर या संदर्भातच जी सविस्तर माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, या संदर्भात शासनाचा जी आहे बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापन वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 करिता अनुदानाचे वाटप। तर यामध्ये काय माहिती दिलेली आहे बघा, सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 131,79,52,000 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 51,86,88,000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। तर यामधील शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 61,69,10,960 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना या योजनेवरील आस्थापनेसाठी 24,84,61,720 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे। तर आता यामध्ये शासनाने जी मंजूर दिलेली आहे त्या मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 10,05,15,560 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना आस्थापनेसाठी 4,12,19,400 रुपये इतका जो निधी आहे तो वितरित करण्यासाठी मंजूरी दिलेली आहे। आणि हा सर्व निधी सर्व जिल्ह्यांचे जी विभागीय आयुक्त कार्यालय आहे त्यांना सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 या कालावधीकरिता वितरित करण्याची मान्यता देखील दिलेली आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना या दोन्ही योजनांचे जे मासिक वेतन आहे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 ते आता आलेलं आहे। आणि येत्या काहीच दिवसात सर्व जिल्ह्यांचे जे विभागीय आयुक्त कार्यालय आहे ते विभागीय कार्यालय जे सर्व लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती हे पैसे वितरित करणार आहे। तर मित्रांनो, हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती। तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।